पाहुयात पुढची बातमी। बीडमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपराच्या दिवशी प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आणि यानंतर शिक्षण विभागानं गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई देखील केली आहे। मात्र 12वीच्या सर्व पेपरांमध्ये सर्रासपणे ही कॉपी आढळून आली। आज 12वीचा बायोलॉजीचा पेपर, या पेपरमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अक्षरशः हायटेक पद्धतीने कॉपी केलेली बघायला मिळाली आहे। एका लाकडाच्या काठीला आकडा करून पालक आपल्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतायत। एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये ही सगळी दृश्य कैद झाली आहेत। दुसरीकडे परीक्षा केंद्राच्या चहूबाजूला पालक आणि नातेवाईकांचा गराडा आहे। एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार आमच्या प्रतिनिधींनी कैद केलाय। परीक्षा केंद्रावरती असणारी बैठी पथकं केवळ नावालाच बघायला मिळतात। काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक परीक्षा केंद्रामध्ये बेंचवरती बसून पेपर सोडवायला मदत करत होते। हा सगळा प्रकार शिरूर तालुक्यामधील परीक्षा केंद्रावरती दिसून आलाय। या सगळ्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। सध्या 10वी आणि 12वीचे दोन्हीही पेपर सुरू आहे। मात्र बीड पॅटर्न नेमका कसा आहे हे आम्ही तुम्हाला लाईव्ह दृश्यामध्ये दाखवू शकतो। आत्ताच या ठिकाणी आपण बघितलं असेल की जे आतमध्ये विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी अक्षरशः या परीक्षा केंद्राच्या बाहेर कशा पद्धतीने नातेवाईकांची गर्दी आहे। कारण की आपण ज्यावेळेस या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस आपल्या याच एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये लाईव्ह दृश्य जी आहेत ती टिपली गेलेली आहेत आणि आपण आल्याच्या नंतर हे नातेवाईकांनी असा पळ जो आहे तो देखील काढल्याचा आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतो की शिरूर तालुक्यातील जी काही शिक्षण केंद्र आहेत त्या ठिकाणी सध्या 10वी 12वीचे केंद्र आहेत आणि इथे सध्या पेपर जे आहेत ते देखील सुरू आहेत। आपण ही दृश्य आता सध्या लाईव्ह आणि ताजी पाहतो की ज्या पद्धतीने सध्या जे नातेवाईक आहेत त्याच नातेवाईकांच्या माध्यमातून आतमध्ये जे विद्यार्थी बसलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय। अक्षरशः जीव मुठीत धरून हे नातेवाईक जे आहेत ते या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना पाहायला मिळत आहे। 12वीच्या पहिल्याच पेपरमध्ये प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला होता। ही खिडकी आपण बघू शकता। याच खिडकीवरती जे कॉपीचे चीट आहेत ते देखील या ठिकाणी असे पडलेले आहेत। हा संपूर्ण शाळेच्या बाहेरचा परीक्षा केंद्राच्या बाहेरचा परिसर ज्या ठिकाणी ह्या छोट्या छोट्या चीट्स ज्या आहेत त्या पूर्णतः पसरल्याचं पाहायला मिळतंय। हे पथक जे आहे ते देखील आहे। या ठिकाणी जे नातेवाईक हे सगळे कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आपण आल्याच्या नंतर रोखण्याचा प्रयत्न हा करताना पाहायला मिळतो। हा विद्यार्थी आपण बघू शकता। लाईव्ह दृश्य सध्या एबीपी माझाच्या माध्यमातून आपण पाहू शकता। ही लाईव्ह दृश्य आहेत। हा विद्यार्थी अक्षरशः हा मोबाईल त्याच्या हातामध्ये आहे आणि हाच मोबाईल एक या ठिकाणी बाथरूम आहे त्या बाथरूममधनं हा कॉपी सोडण्याचा प्रकार म्हणजे सप्लाय करण्याचा प्रकार जो आहे तो प्रामुख्याने पाहायला मिळतो। या शाळेच्या चारही बाजूला पूर्णतः कॉपी पुरवण्यासाठी या ठिकाणचे जे नातेवाईक असतील विद्यार्थ्यांचे ते आपल्याला पाहायला मिळतात। इथे कुठल्याही प्रशासनाचा धाक आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, शिरूर।